नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवडा गावात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जवडा येथील रमेश होनाजी लखे वय वर्ष 45 आणि त्यांची पत्नी राधाबाई रमेश लखे वय वर्ष 40 यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। तर त्यांची 2 मुले हनुमान रमेश लखे वय वर्ष 25 आणि बजरंग रमेश लखे वय वर्ष 23 यांनी रेल्वे पटरीवर जाऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। लखे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याची माहिती समोर आली असून आर्थिक अडचणींमुळेच हा टोकाचा निर्णय घेतला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। मात्र या घटनेमागे नेमकं कारण काय होतं, कोणताही मानसिक, कौटुंबिक अथवा आर्थिक ताण होता का याचा सखोल तपास पोलीस करतायत। घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। पोलीस पुढील तपास करीत असून शवविच्छेदनानंतर अधिक माहिती समोर येणार आहे। एक रमेश सोनबाजी लखे रमेश लखे सावंत एक त्यांची फॅमिली होता, यामध्ये की आई वडीलचा आणि तसेच रेल्वे ट्रॅकवर त्यांचे दोन्ही मुलगाचा बॉडी आज सापडलेला आहे। त्यामध्ये प्रथम दृष्ट्या असा दिसतो, मी घरी पण व्हिजिट केला, आमचे सर्व ऑफिसर फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड आणि आसपास विचारल्यानंतर असा दिसतो एक प्रथम दृष्ट्या की थोडफार आर्थिक परिस्थिती जास्त चांगली नाही। मातीचा घर आहे आणि खूप जास्त 25x50 इतके छोटासा एक घर आहे आणि काही शेती आहे, पण करणेवाला थोडासा त्यामध्ये जास्त नाही। तसेच जे वडील होता, वडील जवळपास 25-30 वर्षापासून त्यांच्या आजारी पण आहे। हार्टचा बायपास सर्जरी जवळपास 30 वर्ष पूर्वीच झाला होता आणि काही महिन्यापूर्वी सुद्धा काबदे हॉस्पिटल असं सांगत आहे लोक, तिथे पण ॲडमिट होता। तो एकंदरीत फिजिकल आणि फायनान्शियल सिच्युएशन खूप चांगला नव्हता। हा एक पार्श्वभूमी दिसतो, पण आज काय झालेलं आहे ते पोस्टमॉर्टम आणि आमचे अजून तपासमध्ये थोडा जास्त क्लिअरिटी येईल, पण आम्ही ॲक्सिडेंटल डेथ दाखल करून आणि जे काही त्यांच्यावर तपासमध्ये येईल ते समोर येईल। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।